यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात बातम्या सुपरफास्ट। जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील पराभूत उमेदवार रोहिणी खडसे यांना काही मतदान केंद्रावरच्या मतदानाविषयी संशय आल्यामुळे ईव्हीएममधील डेटाची तपासणी आणि पडताळणीसाठी अर्ज केला। मात्र या प्रक्रियेत व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणीच होणार नसल्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाला अर्ज दिला आणि माघार घेत भरलेलं शुल्क परत मिळावं म्हणून अर्ज दाखल केलाय। मुंबईत प्रधानमंत्री आवास योजना राबवा अशी मागणी खासदार रवींद्र वायकर यांनी केली। मुंबईतल्या वाढत्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईमध्ये प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबवून स्वस्त आणि चांगली घरं बांधावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या संदर्भातला प्रस्ताव त्यांनी लोकसभेच्या पटलावरती ठेवला। गेल्या 33 वर्षांमध्ये 3 वेळा तयार करण्यात आलेला मुंबईचा किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा अपूर्ण असून त्यात अनेक त्रुटी असल्याचं एका अभ्यासात उघड झालंय। किनारपट्टी व्यवस्थापन आराखड्यातील नकाशांमध्ये विसंगती असल्याचं निदर्शनास आलंय। निवडणुकीनंतर पनवेल महापालिकेनं करवसुलीच्या हालचाली सुरू केल्या आहेत। 8 वर्षात 70% मालमत्ताधारकांनी कर न भरल्यामुळे 1810 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं दिसतंय। डोंबिवलीतील 58 बेकायदा इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या। तसंच 10 दिवसात इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश देखील देण्यात आल्यामुळे इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये खळबळ माजली आहे। आसनगाव ते कसारा मार्गावरती लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकात वंदे भारत आणि इतर एक्सप्रेस गाड्या सोडल्या जात आहेत, त्यामुळे लोकल गाड्या उशिरानं धावत आहेत। रेल्वे प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात प्रवाशांचा रोष वाढत असून संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे। शिवडी नावाशिवाय अटल सेतूवरील वाहनांची संख्या लक्षणीय प्रमाणात रोडावल्यामुळे टोलमुक्तीचा फटका अटल सेतूला बसल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे। वाहनांची संख्या नोव्हेंबर महिन्यात 6,69,092 पर्यंत खाली घसरली असून पथकर नाक्यांवरील टोल माफी हे कारण यामागे असू शकतं का, यावर आता चर्चा सुरू झाली आहे। 15 वर्षांपेक्षा जुनी वाहनं मोडीत काढण्यासाठी अत्याधुनिक वाहन स्क्रॅपिंग केंद्र पुण्यात उभारण्यात आलंय। वार्षिक 25,000 जुन्या वाहनांचं स्क्रॅपिंग करण्याची या केंद्राची क्षमता असणार आहे। उल्हासनगरात 2025 मध्ये पालिकेच्या 3 शाळांना आदर्श लूक देण्यासाठी आयुक्तांनी कंबर कसली आहे। त्या अनुषंगाने अधिकारी आणि कंत्राटदार यांनी शाळांची पाहणी केली। बोईसर तारापूर एमआयडीसीतील 600 कारखान्यांविरोधात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार आली आहे। कारखान्यांमधून निघणाऱ्या रासायनिक सांडपाण्याची विनापरवानगी साठवणूक आणि विल्हेवाट लावल्यामुळे ही तक्रार करण्यात आली आहे। जुना पुणे मुंबई महामार्गावरील रस्ते अपघात कमी करण्यासाठी तळेगाव वाहतूक विभागानं जनजागृती सुरू केली आहे। शाळेतील 8वी ते 9वीच्या 200 विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, सायबर क्राईम आणि महिलांसंदर्भात घडणारे अपराध अशा विविध विषयांवरती मार्गदर्शन करून जनजागृती केली। थंडीचा कडाका पडल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे सर्व पूर्व प्राथमिक ते 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 नंतर भरवावेत असे आदेश शिक्षणाधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहेत। पालिकेचे शिक्षणाधिकारी आणि पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी यांना देखील सूचना करण्यात आल्या। पेडमध्ये लाच घेताना एका वकिलाला रंगेहात पकडण्यात आलं। दिनेश पाटील असं लाचखोर वकिलाचं नाव आहे। सीडीआर आणि एसडीआर अहवाल मिळवण्यासाठी त्यानं लाच मागितली होती। मालवण येथील दुर्घटनाग्रस्त शिवपुतळा बांधकाम योग्य प्रकारे केलं गेलं आहे की नाही याची पाहणी कोणी केली की या पाहणी विनाच पुतळ्याच्या कामासाठी पैसे प्रकरणातील मुख्य आरोपी शिल्पकार जयदीप आपटे याला दिले गेले। पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला गेलाय का आणि त्याला आरोपी का केलं गेलं नाही अशा प्रश्नांची सरबत्ती उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर केली। गोकुळ दूध संघानं गाय दूध खरेदी दरामध्ये 3 रुपयांची कपात केली आहे, ती मागे घ्यावी अन्यथा संघाच्या दरामध्ये उपोषण करू, संघाच्या दारात उपोषण करू असा इशारा पशुपालकांच्या शिष्टमंडळाच्या संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी निवेदनाद्वारे दिलाय। निवेदनात म्हटलंय की गोकुळ दूध संघानं यापूर्वी 2 वेळा गाय दूध खरेदी दरात कपात केली। राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन 20 दिवस उलटले तरी देखील अजून राज्यातील गाळप हंगाम पूर्ण क्षमतेनं सुरू झालेला नाही। दरम्यान साखर आयुक्तालयाकडनं अजूनही काही अर्जाची पडताळणी सुरू असून ज्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्या आहेत अशा कारखान्यांच्या गाळपाच्या परवान्याच्या अर्जाला बाजूला काढले जात आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना विविध पर्यटन स्थळं पाहता यावीत या दृष्टीनं महापालिकेनं 2 डबल डेकर बसेस घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलाय। दरम्यान एप्रिलमध्ये या बसेस शहरामध्ये दाखल होणार आहेत। जळगावात सिंधी कॉलनीसोबतच इतर भागामध्ये पहाटे 3च्या सुमारास पाणी पुरवठा होतो, याला नागरिकांनी विरोध केला असून पालिकेनं पाणी पुरवठ्याची वेळ बदलावी अशी मागणी त्यांनी केली। जळगाव शहराला पाणी पुरवठ्यासाठी गिरणा पंपिंग स्टेशनवरून टाकलेली जुनी पाईपलाईन चोरताना भंगार व्यावसायिकासोबतच
5 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. 1.25 कोटींचे पाईप चोरीला गेल्याचं आढळून आलं. या प्रकरणी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं 5 जणांना रंगेहात पकडलं. यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीसोबतच मक्याची सर्वाधिक लागवड झाली आहे. आतापर्यंत 79% पेरण्या आटोपल्या असून गव्हाच्या लागवडीनं अजूनही टक्केवारीची 50शी गाठलेली नाही. त्यामुळे यंदा गव्हाची लागवड घटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस कोसळलाय. दरम्यान पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. ऐन हिवाळ्यात छत्रपती संभाजीनगरात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. सिल्लोड सोबतच कन्नड, फुलंब्री तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. वाशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याच्या तब्बल 700 गाड्या दाखल झाल्या. 8 दिवस आधीच उत्पादन निघाल्यामुळे ही आवक वाढली असून काही भाज्यांचे दर उतरलेत तर काही भाज्या मात्र महागच आहेत. एपीएमसी बाजारामध्ये आता स्ट्रॉबेरीची आवक वाढायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी बाजारात महाबळेश्वरचे 600 क्रेट तर नाशिकच्या 4 ते 5 गाड्या दाखल झाल्या आहेत. मात्र या स्ट्रॉबेरीचा गोडवा अद्याप कमीच आहे. ग्राहक गोड स्ट्रॉबेरीच्या प्रतीक्षेत आहेत. डहाणू आणि तलासरी तालुक्यामध्ये रब्बी हंगामात फळभाज्या आणि पालेभाज्यांसोबतच मिरची लागवडीला शेतकऱ्यांची जास्त पसंती मिळते. पोषक जमीन आणि पूरक वातावरणामुळे मिरची, चवळी, भेंडी, कारली अशा पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय. सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागाला गुरुवारी संध्याकाळी पावसानं झोडपलं. त्यामुळे रब्बी ज्वारीला लाभ होणार असला तरी द्राक्ष आणि डाळिंबाला फटका बसणार आहे. गेल्या 4 दिवसांपासून ढगाळ हवामान असून थंडी देखील गायब झाली आहे. नाशिक जिल्हा परिसरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. मात्र काही शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याची नोंद ऑनलाईन उपलब्ध न झाल्यामुळे आता त्यांची गावनिहाय माहिती तलाट्यांकरवी जमा करून त्यांच्या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. लेप्टो रुग्णांची संख्या किनाऱ्यालगतच्या भागात अधिक प्रमाणात दिसून येते. मात्र राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमुळे गेल्या 5 वर्षात लेप्टोस्पायरोसिसमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आलंय. वर्षभरात रस्ते अपघातात 1,68,000 लोकांचा मृत्यू झाला. तर 2018 ते 2022 या काळामध्ये देशात 7,77,423 जणांचा अपघाती मृत्यू झाला. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत ही माहिती दिली. विद्यापीठ अनुदान आयोगानं नव्या नियमावलीचा मसुदा चर्चेसाठी जारी केला असून पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 3 वर्षांची डिग्री आता 2.5 वर्षात मिळवता येणार आहे. तर 4 वर्षांची ऑनर्स डिग्री 3 वर्षात प्राप्त करता येणार आहे. एअर इंडियातर्फे येत्या 21 डिसेंबरपासून पुणे ते बँकॉक थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे 3 दिवस ही सेवा उपलब्ध असणार असून थायलंडला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना यामुळे मोठा फायदा होणार आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेक नागरिक हॉटेल्स किंवा क्लबमध्ये पार्ट्या करतात. यावेळी निकृष्ट अन्नपदार्थांचा पुरवठा होऊन दुर्घटना घडू नये यासाठी एफडीए मार्फत विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. कर्जत खोपोली मार्गावरती डंपरनं पेट घेतला. हाय टेन्शन लाईनला धक्का बसल्यामुळे डंपर ट्रॉलीनं पेट घेतला. या चालकाला शॉक लागल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले. सांगलीतल्या खानापूर येथे माजी उपसरपंचाची गळा चिरून हत्या करण्यात आली. बापूराव चव्हाण असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान आठवड्याभरात हत्येची ही 3री घटना घडल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. लोणावळ्यातील पवना धरणामध्ये 2 तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. प्रशासनाच्या 24 तासांच्या प्रयत्नामुळे या दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले असून त्यांच्यावर भुसावळ इथे अंत्यसंस्कार होणार आहेत. एमएसपी सोबतच विविध मागण्यांसाठी दीर्घकाळ संपावरती असलेल्या शेतकरी संघटनांनी शुक्रवारी दिल्लीकडे पायी जाण्याची घोषणा केली. त्यामुळे हरियाणामध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय. वक्फ दुरुस्ती विधेयकामध्ये आवश्यक बदल सुचवण्यासाठी संयुक्त संसदीय समितीमध्ये सखोल चर्चा होते. दरम्यान कोणतेही महत्त्वाचे बदल न करता लोकसभेत मूळ विधेयक संमत होण्याची शक्यता वर्तवली जाते. संबलमध्ये 24 नोव्हेंबर रोजी घडलेल्या हिंसाचारात सहभागी संशयितांचे फलक प्रशासनाकडून लावण्यात येणार आहेत. संबलमध्ये झालेल्या हिंसेमध्ये 1 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांनी लावलाय. दिल्लीत आजपासून शाळा सुरू होणार आहेत. तिथल्या प्रदूषणाच्या संकटाचा सामना करण्यासाठी ग्रॅप 4 अंतर्गत कठोर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र हे निर्बंध आता हटवण्यात आलेत. दिल्लीतल्या एका शाळेमध्ये 12 वर्षीय मुलाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. या प्रकरणी मुख्यमंत्री आतिसी यांनी मुख्य सचिवांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले.
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये विद्यार्थ्यांचा छळ करणाऱ्या शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या शिक्षिकेवरती कारवाईची मागणी होऊ लागली आहे. दिल्लीतील गीता कॉलनी भागामध्ये आगीनं कहर केला. राणी गार्डनच्या झोपडपट्ट्यांना भीषण आग लागली. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये चिकुनगुनियाचा प्रसार झाला. पुष्कर कॉलनी परिसरामध्ये 2 दिवसात 70हून अधिक रुग्ण आढळलेत. मध्य प्रदेशातील उज्जैन इथे झालेल्या रक्तरंजित संघर्षात एकाचा मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी झालेत. हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय. यूपीच्या औरैयामध्ये 2 गटात जोरदार हाणामारी झाली. जमिनीच्या वादातून मारहाण झाल्याचं सांगितलं जात आहे. बिहारच्या अरवालमध्ये कुत्र्यांच्या वादातून एका वृद्धाची हत्या करण्यात आली. कुटुंबातील 6 जण हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील रतलाम पोलिसांनी बालकाच्या अपहरणाच्या आरोपाखाली 7 आरोपींना अटक केली आहे. 4 महिला या टोळीच्या सदस्य असल्याचं समोर आलंय. गुजरातच्या राजकोटमध्ये चालत्या बसमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं चालकाचा मृत्यू झाला. दरम्यान अनियंत्रित बसनं धडक दिल्यामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये 50 फूट खोल कालव्यामध्ये कार कोसळल्याची घटना घडली. या अपघातामध्ये कार चालवणाऱ्या सराफा व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील हॉस्पिटलमध्ये लिफ्टचा मोठा अपघात झाला. लिफ्ट कोसळल्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले. दिल्ली पोलिसांनी चकमकीदरम्यान सोनसाखळी लुटणाऱ्या चोरट्याला अटक केली. दरम्यान गोकुळपुरी पोलिसांच्या गोळीबारामध्ये आरोपी जखमी झाला. यूपीच्या लखीमपूर खेरीमध्ये जत्रेमध्ये एक मुलगी मृत्यूच्या कचाट्यातून थोडक्यात बचावली. 200 फूट उंचीवरून झुल्यातून पडून ही तरुणी थोडक्यात बचावली. छत्तीसगडच्या धमतरी इथे बिबट्याची दहशत पसरली आहे. बिबट्यानं महिलेवरती हल्ला करत तिला फरफटत नेलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जंगलामध्ये त्या महिलेचा मृतदेह आढळला. त्यामुळे खळबळ माजली. आसामच्या काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये दुर्मिळ असलेल्या गोल्डन टायगरचं दर्शन झालं. 10,000 वाघांमध्ये केवळ एकच वाघ हा गोल्डन टायगर प्रजातीचा असतो. अमेरिकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर क्रिप्टोकरन्सी मार्केटनं मोठी उसळी घेतली आहे. एका बिटकॉईनचं मूल्य हे आता $1 लाख वरती पोहोचलंय. फ्रान्सच्या संसदेमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर पंतप्रधान मिशेल बार्नियर यांच्या नेतृत्वाखाली सरकार कोसळलं. फ्रान्सच्या 60 वर्षांच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. गाझामधील खान युनुस इथे इस्रायली हवाई हल्ल्यामध्ये 21 जण ठार झालेत. हल्ल्यानंतरची छायाचित्र समोर आली आहेत. सिरियन बंडखोरांनी ओलीस सोडले आणि बंडखोरांनी गुरुवारी सिरियातील हमा शहरावरती ताबा मिळवला होता. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. पुतीन यांनी मेक इन इंडिया प्रकल्पाचं कौतुक केलं. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका सुरू आहे. आजपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये रोहित शर्माच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेल्या भुवनेश्वर कुमारनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. काही दिवसांपूर्वीच IPL लिलावादरम्यान त्याला मोठ्या किमतीत खरेदी करण्यात आलं होतं आणि आता त्यानं हॅट्रिक करत खळबळ उडवून दिली आहे. हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी अल्लू अर्जुन त्याच्या चाहत्यांना भेटायला अचानक आला. आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली की चेंगराचेंगरी झाली आणि एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुन आणि संध्या थिएटरच्या व्यवस्थापनावरती गुन्हा दाखल झालाय.